नगर परिषद निवडणुकीच्या निकालामुळे यवतमाळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेना ठाकरे गटचा एकही उमेदवार निवडून न आल्याने पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून त्याचे आज उग्र रूप पाहायला मिळाले। निलंबित शिवसेना नेते संतोष ढवळे आणि अधिकृत पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गटाला यवतमाळमध्ये एकही जागा मिळाली नाही। या पराभवाचा निषेध व्यक्त करत खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी संतोष ढवळे यांनी एका उपरोधिक सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे। शहरातील उत्सव मंगल कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। खासदारांनी उमेदवारांना कोणतीही मदत केली नाही, तसेच प्रचारातही दुर्लक्ष केले। उलट पक्ष कमजोर करण्याचेच काम झाले, असा थेट आरोप ढवळे यांनी केला। निवडणुकीपूर्वी ढवळे यांनी काँग्रेस सोबत युतीचा पवित्रा घेतला होता, तर शिवसेना ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती। मात्र मी आजही एकनिष्ठ शिवसैनिक आहे, खासदारांच्या भूमिकेमुळेच पक्षाची वाताहत झाली, असा दावा करत ढवळे यांनी आर्थिक मदत न मिळणे व प्रचारातील उदासीनता हे पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले। दरम्यान हा उपरोधिक सत्कार कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रमुख किशोर इंगळे, राजेंद्र गायकवाड व अन्य शिवसैनिकांनी उत्सव मंगल कार्यालयात धडक दिली। पक्षाची बदनामी करण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी कार्यक्रमाचे बॅनर फाडले व खुर्च्यांची तोडफोड केली। या घटनेमुळे ढवळे समर्थक व अधिकृत शिवसैनिक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली। मंगल कार्यालयातील धुमश्चक्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।